तो महाराष्ट्रातील, भारतातील जवळजवळ सर्वच लोकांनी ऐकलेला असा डायलॉग आहे. अक्षरशः एखाद्या ठिकाणी जर चित्रपटाचं ऑडिशन असलं आणि नवीन कलाकार घ्यायचे असले तर त्यांना तो बऱ्याचदा तोच डायलॉग म्हणाला होता. आता तुम्ही म्हणाल हे काय असलं, गणितामध्ये पिक्चर कुठून आला, तर त्या डायलॉगच्या आधारे आपल्याला मिळत आहे. आता पहा, डायलॉग ऐका. एक चुटकी भर सिंदूर की कीमत तुम क्या जानो रमेश बाबू. हा डायलॉग तुम्ही ऐकलाय काय? एक चुटकी भर सिंदूर की कीमत तुम क्या जानो रमेश बाबू. आता तसं पाहिलं तर चुटकीभर सिंदूरची किंमत भावनिकदृष्ट्या पाहिली तर फार मोठी आहे. कारण एका चुटकीभर सिंदूरमुळे दोन व्यक्ती कायमच्या एक होतात, ते आयुष्यभर एकमेकांची काळजी घेतात वगैरे वगैरे. ते कशामुळं? फक्त एक चुटकी सिंदूरमुळं. पण तुम्ही हा डायलॉग ऐकून बरीच वर्ष झाली, कोणाच्या असं मनामध्ये आलं का की खरोखर एक चुटकी भर सिंदूरची किंमत किती रुपये असेल? नाही केला कोणी विचार ना? तर ऐका, जे एकदम प्युअर सिंदूर आहे, एकदम प्युअर सिंदूर, त्याची किंमत आहे 1600 रुपये प्रति किलो. 1600 रुपये प्रति किलो किंमत आहे. त्याची किंमत काढायची. मग किलो वर घ्यायची काय गरज नाही. मी काय केलं, 100 ग्रॅम सिंदूर घेतला. 100 ग्रॅम आणि त्याचे लहान 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 असे चुटके बनवले. तर 125 चुटके बनले. किती बनले? 125. म्हणजे 100 ग्रॅमच्या सिंदूर मध्ये 125 चुटकी तयार झाली. तर आता तुम्ही एका चुटकीची किंमत काढून दाखवा. आता मी मागील वेळी, त्याच्या मागील वेळी असं गणित लोकांकडे सोडवण्यासाठी सोडून जायचो. तर लोकांनी काय मला सांगितले की तुम्हीच तुमच्या पद्धतीने ते गणित आम्हाला सोडवत जावा. तर हे गणित तुम्हाला मी आता सोडवून दाखवतो. पहा कसा. 1600 रुपये प्रति किलो. मग सांगा आता 100 ग्रॅमची किंमत किती असणार? कोणी सांगेल? हे सोपं आहे. 1600 रुपयाला प्रति किलो असेल तर 100 ग्रॅमचे 10 पॅक होणार. मग त्या एका पॅकची किंमत असणार आहे 160 रुपये. हे तर कोणी सांगू शकेल. झालं. आता काय करायचं, आपल्याला एका चुटकीची किंमत काढायची आहे. एका चुटकीची किंमत म्हणजे 160 रुपये ही कोणाची किंमत आहे? 100 ग्रॅमची किंमत आहे. म्हणजे 125 चुटकीची किंमत आहे. एका चुटकीची किंमत किती? पहा, जेव्हा जेव्हा आपल्याला असा प्रश्न पडतो की एवढ्याची किंमत एवढी तर एवढ्याची किंमत किती, आता हे सोपं असल्यामुळे सोडून द्या. बऱ्याचदा असं येतं आपल्याला गणित की 15 वह्यांची किंमत 80 रुपये, तर 35 वह्यांची किंमत काढा. 10 गाया 35 पेंड्या खातात तर 20 गाया किती पेंड्या खातात? अशा प्रकारचं गणित आलं की एकदम शांतपणे असं करायचं. पहा कसं. असे 2 भाग करायचे. एकीकडे लिहायचे चुटकींची संख्या. चुटकींची संख्या जास्त ते असेल म्हणजे, आणि येथे लिहायचं एकूण किंमत. एकूण किंमत, चुटकींची संख्या आणि एकूण किंमत
2 भाग पाडायचे. आता बघा बरे, चुटकीची संख्या आहे 125, त्याची किंमत किती आहे 160 रुपये. आपल्याला किती चुटकीची किंमत काढायची आहे ते खाली मांडायचं. एका चुटकीची किंमत किती असं बनवायचं. आता हे सोपं आहे, सोडून द्या. पण जेव्हा केव्हा असं काही प्रश्न निर्माण होतो की एवढ्या वस्तूंची किंमत एवढी तर एवढ्याची किती, तर सरळ असं बनवायचं. चुकायचा काही प्रश्न येत नाही. चुटकीची संख्या आणि एकूण किंमत, किंमत खाली किंमत पाहिजे, संख्या खाली संख्या पाहिजे. असंच तुम्हाला गणित परीक्षेमध्ये वेगवेगळ्या प्रकारे विचारू शकतात की एवढ्याची किंमत एवढी तर एवढ्याची किंमत किती. तर या खाली असं मांडायचं असतं 125 भागिले 1, डावीकडचे भागिले डावीकडचे बरोबर उजवीकडचे भागिले उजवीकडचे असं मांडायचं. हे या गणितापुरतं नाही, कोणतंही गणित असं विचारलं की असं मांडायचं. त्याखाली गणितामधला सर्वात महत्त्वाचा नियम, 2 अपूर्णांकाच्या मध्ये बरोबर चिन्ह असेल तर त्यांचा तिरकस गुणाकार समान असतो. पहा इकडे आता, 2 अपूर्णांकाच्या मध्ये बरोबर चिन्ह असल्यास तिरकस गुणाकार समान असतो. 125 गुणिले x बरोबर 160 गुणिले 1. म्हणून 125x बरोबर 160 160 आणि म्हणून x बरोबर 160 भागिले 125 असं उत्तर आलं आहे का. x ची किंमत म्हणजे एका चुटकीची किंमत आहे 160 भागिले 125 रुपये. आता आपण याला भाग देऊया. पहा तिकडे आणि 160 भागिले 125, शेवटी 5 आहे 0 आहे. दोन्ही संख्या 5 च्या पाड्यामध्ये आहे. 5 दुने 10, 2 उरले, 5 5 25, 5 3 15, 1 उरला, 5 दुने 10. आता 32 आणि 25 यांना भाग जाणारी संख्या नाही, मग त्याला आपण आता 2 दशांशपर्यंत भाग लावायचा. तो पहा कसा, 32 म्हणजे 32.000 किती शून्य असतात भागिले 25. 25 बघा का, 25 एके 25 बघा भाग लावला. 32 मधून 25 गेले, किती उरले 6. पॉइंटच्या पलीकडची संख्या खाली घेऊ लागलो की लगेच उत्तरात पॉइंट द्यायचा. पॉइंटच्या पलीकडची संख्या खाली घेऊ लागलो की उत्तरामध्ये पॉइंट द्यायचा आणि मग 0 घ्यायचा. 25 दुने 50 उरले 20, उरलेला 0. 25 8 200, 0 0 0. पहा उत्तर आले 1.28 रुपये. म्हणजे 1 रुपया 28 पैसे. एका सिंदूरची किंमत काय आहे 1 रुपया 28 पैसे. 1 रुपया 28 पैसे ही झाली एका सिंदूरची किंमत. आता तुम्हाला मी एका सिंदूरची खरी किंमत सांगतो. बघा, 1 दर महिन्याला आपण बायकोला पिक्चरला नेतो. सांगा, एका पिक्चरला एका टायमाला गेल्यावर येईपर्यंत 1000 रुपये जातात. मग सांगा बरे 12 महिन्याचे किती होणार 12,000 रुपये. दुसरा खर्च, सणावाराला बायकोला साडी घ्यावी लागते. वर्षभरात आपले स्त्रियांचे 4-5 तरी सण असतात. प्रत्येक सणाला, तसेच कोणाचे लग्न आले त्याला, वर्षभरामध्ये आपण 5 साड्या जरी घेतल्या, एका साडीची किंमत 1200 रुपये. 5 साड्या 12 पंचे 60, 6,000 रुपयाच्या सरासरी साड्या होतात. इथं लिहून घेऊ आपण कशाचा. हे झालं पिक्चर, हे झाले साड्या. कोणाकोणाच्या बायका साड्या घालून पळत ड्रेस घालतात.
ड्रेस आणि इतर कपडे, चप्पल वगैरे धरून आपण ते हिशोब धरला, वर्षभरामध्ये 3 ड्रेस धरा, फक्त एक ड्रेस असतो 1,500 आणि चप्पल धरून त्याचे खर्च आला 6,000 रुपये. ड्रेस, चप्पल इत्यादी. बघा एका सिंदूरची किंमत किती मोठी येते. नंतर आपण बायकोला आठवड्यातून एकदा पिझ्झा, कच्ची दाबेली, बर्गर, पाणीपुरी, वडापाव काहीतरी खायला घालतो. आठवड्यातून एकदा जरी तुमचे 100 रुपये गेले, महिन्याला 400 रुपये जातात, वर्षभरामध्ये 12×48 म्हणजे जवळजवळ 5,000 रुपये जातात तुमचा नुसता वरचा खर्च. त्याला मराठीमध्ये म्हणतात चहून चारा. चहून चारा म्हणजे वरचं कच्ची दाबेली, पाणीपुरी खाणे. याला आपण म्हणू कच्ची दाबेली, पाणीपुरी इत्यादी. हा खर्च झाला. त्यानंतर आणखी खर्च म्हणजे महिन्यातून एकदा बायको कुठे जाते? ब्युटी पार्लर जाते का नाही? एका टायमाला ब्युटी पार्लरचा खर्च असतो 1,000 रुपये. 12 महिने गेली, खर्च आला 12,000 रुपये. ब्युटी पार्लर, ब्युटी पार्लर. आणखी कोणता खर्च? ब्युटी पार्लर असून सुद्धा बायको घरी लिपस्टिक, पावडर, स्नो, अमुक तमुक तसले कस्मोफॉस वगैरे काय असतं ना ते लावते. त्याचा खर्च साधारणतः 2,000 रुपये धरू फक्त वर्षभराचा बरं का. स्नो, पावडर, मेहंदी, नेल पॉलिश इत्यादी म्हणजे बाकीचं मटेरियल. सगळं मेकअप मटेरियल ते धरूया. आपण बायकोला आधी मध्ये काय करतो तर हॉटेलला खायला देतो. महिन्यातून एकदाच धरा. एका टायमाला जरी नवरा बायको दोघे गेले तर 1,000 रुपये जातात. 12 महिन्याचे 12,000 रुपये गेले. हॉटेल पार्टी वगैरे वगैरे. त्यानंतर बायकोला मोबाईल रिचार्ज दर महिन्याला 300 रुपये. वर्षाचे झाले 12×36 म्हणजे जवळजवळ 4,000 रुपये झाले मोबाईल रिचार्ज. आणि दरवर्षी नवीन मोबाईल, हे मॉडेल नको ते मॉडेल, एक मॉडेल कमीत कमी 12,000 रुपयाला असतं. मोबाईल सेट 12,000 रुपये दरवर्षी. तर एवढा जरी आपण खर्च पकडला तर किती होतो पहा. 12 आणि 6 18, 18 आणि 6 24, 24 आणि 5 29, 29 आणि 12 41, 2 43, 12 43 12 55, 55 4 59, 59 आणि 12 71,000 रुपये खर्च नुसता वर्षाचा बायकोवर होतो. हा झाला फक्त एका वर्षाचा. साधारणतः तुम्ही बायकोला 50 वर्ष सांभाळताय असं आपण गरज धरू. 50 वर्ष बरं का. 71,000 गुणिले 50. 1 2 3 4 5 ते 5 7 5 35. 35,50,000. 35,50,000 रुपये नुसता बायकोचा वारसा खर्च आहे. एक चुटकी भर सिंदूर की किंमत आप तुम समझ गए रमेश बाबू. हा झाला मला माहित असला खर्च किंवा मला जो आठवला तो खर्च. आता याच्या व्यतिरिक्त आणखी काही खर्च असेल तर तुम्ही मला जरूर कमेंट बॉक्समध्ये पाठवा. धन्यवाद. मागील व्हिडिओमध्ये आपण एका भाकरीचे 3 तुकडे कसे करायचे या गणितापर्यंत आपण आलो होतो. तर एका भाकरीचे 3 तुकडे कसे करायचे ते पहा.
संपूर्ण वर्तुळाचे माप असते 360 अंश. संपूर्ण वर्तुळाचे माप असते 360 अंश. जर आपण वर्तुळाचे 2 भाग केले तर 180 अंश 180 अंश होणार आणि 3 भाग केले तर 360 भागिले 3 बरोबर 120 अंश. म्हणजे एकदम सोपी आयडिया होती. फक्त आपण प्रत्येकी 120 अंशाचे 3 कोन बनवायचे होते. बघा 120 अंश 120 अंश 120 अंश 360 अंश. एका भाकरीचे 3 समान तुकडे झाले. एका भाकरीचे 3 समान तुकडे कसे करावे याचं उत्तर ज्यांनी पाठवलं आहे त्यांची मी नावे वाचतो. शारदा बावणे वर्धा, किशोर पाटील नवी सानवी, रत्नमाला क्षीरसागर, शैलेश उंद्रे मांजरी खुर्द आणि सीमा नाना भुले मांजरी बुद्रुक. तुम्ही सुद्धा तुमच्या कमेंट बॉक्समध्ये असेच आम्हाला प्रोत्साहन करणारे असे काही उत्तरे किंवा काही तुमच्या सूचना पाठवा. आम्ही त्याचं